सर, माझ्या एका फ्रेंडला बोनस मिळालाय. तो म्हणतोय की सगळे पैसे होम लोन क्लोज करायला वापरून टाकू का थोडे इन्व्हेस्ट करू. त्याला EMI बंद करायची खूप घाई आहे. हा अगदी उत्तम प्रश्न आहे. 2021-22 साली आपल्याकडे एक गृहस्थ आले होते आणि त्यांची सिमिलर सिच्युएशन होती. 40 लाखाचं लोन आउटस्टँडिंग होतं. 25 लाख रुपयाची लमसम अमाऊंट त्यांच्याकडे आली होती. प्रश्न हाच होता की EMI कमी करू, लोन रिपे करून, का लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करू. तेव्हा मी त्यांना असं सांगितलं की इन्व्हेस्टमेंट करून हातात लिक्विडिटी असणं आवश्यक आहे आणि इन्व्हेस्टमेंट जितकी लवकर कराल तितकाच कंपाऊंडिंगचा बेनिफिट जास्त होतो आणि लिक्विडिटीमुळे कुठल्याही इमर्जन्सीसाठी पैसा आपल्या हाताशी राहतो. अच्छा, म्हणजे लोन क्लोज करण्यापूर्वी इन्व्हेस्टमेंट डिसिप्लिन आणि लिक्विडिटी अशा दोन्ही गोष्टी बघायला पाहिजेत. एक्झॅक्टली. होम लोनचा EMI कमी करावा का मोठा पोर्टफोलिओ बिल्ड करावा यासारख्या मोठ्या डिसिजनसाठी तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर वेल्थ ग्रोथ बरोबर डिस्कशन कॉल अरेंज करा. कारण EMI कमी करणं हे महत्त्वाचं आहेच, पण त्याच्या बरोबरीनं तुमचा लॉंग टर्म पोर्टफोलिओ बिल्ड होणं ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.